मंडळी, 29 जानेवारी मौनी अमावस्या आहे. 144 वर्षांनंतर जुळून आलेला आहे हा शुभ संयोग आणि या संयोगामध्येच अत्यंत प्रभावी नारळाचा उपाय आपण मौनी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी करावा. संध्याकाळी 6 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय आपण करू शकतो. या उपायासाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे. नारळ हा पाण्याने भरलेला असावा. त्यावर ओल्या शेंदुराच्या साह्याने त्रिशूल काढावं. हा नारळ घरातील प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यावा. तसेच आपल्या संपूर्ण घरावरून 7 वेळा फिरवून मुख्य प्रवेशद्वारावरून देखील 7 वेळा हा फिरवून घ्यावा आणि वाहत्या पाण्याच्या प्रवाहात हा नारळ विसर्जित करावा. यामुळे घरातील इडा पिडा नजर दोष तसंच नकारात्मकता दूर होते आणि घरातील दारिद्र्य देखील दूर होते आणि घरातील सकारात्मकता कायम टिकून राहण्यास मदत होते. तसेच कुटुंबाची उत्तरोत्तर प्रगतीही होते. त्याचबरोबर आपली संपूर्ण वास्तू भाग्यकारक आणि समृद्धीकारक होण्यासही मदत होते. श्री स्वामी समर्थ.